ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याचं कष्ट करण्याचं सामान्य रयतेचं स्वराज्य निर्माण केलं ते कुठल्या एका जातीच्या बळावर नाही, कुठल्या एका धर्माच्या बळावर नाही. आणि राज्य तेव्हाच निर्माण होत असतं, देश तेव्हाच उभा राहत असतो ज्यावेळेस सर्व जाती धर्माचे लोक संघटित राहतील, एकोप्याने राहतील, गुन्हे गोविंदाला नांदतील. त्यावेळेस तो देश समृद्ध आहे, विविधतेतून एकता साधणारा आहे, सामान्य रयतेचं ही जोपासणारा देश आहे असं संबोधलं जातं. मी आपल्याला सांगू इच्छितो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये दर्याचा रंग दौलत खान अरमानाचा प्रमुख होता, जो मुसलमान होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये त्यांचा एकमेव वकील, ज्याने 1670 ते 1674 पर्यंत शिवाजी महाराजांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहिलं, तो काजी हैदर, तो मुसलमान होता. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सरनवाब नूर खान बेग, तो देखील मुसलमान होता. शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, महाराजांची जी अंगरक्षक होती त्याच्यामध्ये प्रमुख अंगरक्षक म्हणून त्यांचं नाव घेतलं जायचं, तो सिद्दी इब्राहिम, तो देखील मुसलमान होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये भोजनाचा प्रमुख सिद्दी हिलाल, तो देखील मुसलमान होता. आजवर शिवाजी महाराजांची एक तस्वीर उपलब्ध आहे, त्या तस्वीरीवरनं तुम्ही आपण सर्वजण त्यांचे फोटो, त्यांचे पुतळे तयार करत असतो. आणि ती एकमेव तस्वीर, एकमेव चित्र चितारणारा चित्रकार मीर मोहम्मद, तो देखील मुसलमान होता. मला आपल्याला सांगायचं आहे, पाडगावचे मौनी बाबा, केळशीचे बाबा याकूब, ही सर्व माणसं जी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुस्थानी होती, ते देखील मुसलमान होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत अडकलेले असताना त्यांच्या पश्चात शिवाजी महाराजांचं रूप घेऊन जो हिरोजी फर्जन त्या बिछाण्यावरती झोपलेला होता आणि त्याचे हात पाय चेपत त्याची सेवा करत मृत्यूच्या दारे झेपावणारा मदारी मेहकर, तो देखील मुसलमान होता. विजापूर गडावरून 700 पठाणांची फौज स्वराज्यामध्ये दाखल झाली. हे 700च्या 700 पठाण मुसलमान होते. दिल्लीवरून मोगली दरबारातनं 4 घोडदळाची पथकं स्वराज्यामध्ये दाखल झाली. ते 4ही घोडदळाची पथकं सर्वच्या सर्व मुसलमान होते. मला सांगायचं, एवढी मुस्लिम सरदार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या कामी लावली. हे स्वराज्यासाठी झटत होते. शिवाजी महाराजांचं स्वराज्य मुस्लिमांच्या विरोधात होतं का? अर्थात राजांनी 12 बंदेदार, 18 बंदेदार, शेतकरी, कष्टकरी, सामान्य शेतकऱ्याच्या पोरांना सोबत घेतलं. सारी माळी, कोळी, तेली, तांबोळी, आदिवासी, कोकणी, मावशी, कुंभी, पाटील, केळी सर्वांना सोबत घेतलं आणि स्वराज्य उभं केलं. म्हणजे सर्व धर्म समभावाची शिकवण देणारं स्वराज्य होतं. आणि तोच शिवाजी महाराजांचा विचार घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपल्या सोबत घेतात आणि सर्वांना पुढे घेऊन जाण्याचा विचार तोच झाला. जे कोणी सांगत असेल हिंदू मुस्लिमाचा वाद तयार करतील, त्यांना उत्तर द्यावं लागेल. शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभावाची भावना जोपासली म्हणून स्वराज्य उभं राहील. आणि तोच विचार जो पुढे घेऊन जाईल तो खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार होऊ शकतो. फक्त जय शिवाजी जय भवानी म्हटलं म्हणून कोणी त्यांचा वारसदार, त्यांच्या विचारांचा वारसदार होऊ शकत नाही. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. कारण की हा देश जो उभा राहिलेला आहे तो कोणी एकट्याच्या बळावरती उभा राहिलेला नाही. या ठिकाणी असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी रक्तरंजित इतिहास निर्माण केला.